रात्रंदिवस घोकितो रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा उठा की जी मायबाप कैसी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप याला क्लिअर करा तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी तुमच्या सेजेला दोघे लोभिष्ट नारी त्यांच्या योगे दुखी तुमच्या नगरात भारी उठा की जी मायबाप कैसी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप हिंडता देशांतरी 84 जग हिंडता 84 अजून सापडला नाही नीट सुमार्ग कोणते हित केले बापा ते सांग उठा की जी मायबाप कैसी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप जुन्या ठेवण्याचा पुर्जा तुम्ही काढा त्याच्या आधारे बोले न मी धडधडा एका जनार्दनी धरा बळकट मेंढा चाकर हुजुराचा घेईना बघा मी झाडा उठा की जे माय बाप कैसी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप विढाला सोमपंत तथा गुणीजन जया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा सदा समकरा दांडेकरा वंदितो कलावज्ञ जीवधरा अर्थावतारं कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रं खलानीशवादापनो दाघदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं करुणाकरा दयाळा तुमचानुग्रहाला धरो पावन झालो चराचरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदू समाकाले परब्रह्म स्वरूपिणी वासरात पितनिलये सरस्वती नमोस्तु ते विढाला मन करो गणनाथा दुसरे बंधू सारजाता बंधू देव ब्राह्मणाता बंधू साधू सज्जनाता नुमरंग भूमिकाय से नमन कवने सकड़ा हरि कथा बोले वो बढिया बोला आज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल
त्यांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कार. आता रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावधासा तुमच्या नगरीचा मानही भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा उठा की जी मायबा कैसी लागली झोप. हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. शांतीचा महासागर ज्याच्या घरामध्ये देवानं तब्बल 36 वर्ष काम केलं असा महान महात्म्याचा भंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. विडाला अभंगाचा सगळं भावार्थ आपल्याला सांगून जातो. बऱ्याचशा लोकांची लिंकच लागली नसेल अजून. हे सिंगल फीजचेच आकडे चेक करत राहिले लाईट कशी नाही, पण 3 फीजची लाईट चालू आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे तर काय कीर्तन ऐकल्याशिवाय जाणारच नाही, काही विशेष नाही. आजचा अभंग सेवेसाठी निवडलाय तो कूट प्रकरणातला. त्याला कूट प्रकरण म्हणतात. गाथ्यामध्ये अनेक प्रकरणं पडलेले, नामपर, उपदेशपर, देवाचे सलगेचे भांडणं असेल, अनेक अभंग आहे. वेगवेगळ्या प्रकरणाचं जात नावाचं एक अभंग आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तो ये रे. हे वेगवेगळ्या प्रसंगाचे अभंग आहे. हे जात्याचा अभंग आहे. किती विशेष महाराज, पण ते चिंतनासाठी कधी पुढे आलेच नाही. असंख्य अभंग आहे. पिंगळा नावाचा अभंग आहे. सकाळी 4:30 वाजता गावात पिंगळा येतो आणि पिंगळा ते डुगडुग डुगडुग वाजवतो. सगळ्यांना सांगतो पिंगळा माधवारी बोले बोला तो पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोले बोला तो पिंगळा माधवारी बोले बोला तो फार सुंदर सांगतो. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला गावात आळ्या किती तुमच्या? झाडावरच्या नाही, गल्ल्या गल्ल्या जुन्या आळ्या, आताच्या गल्ल्या. किती आळ्या आहे? वरच्या आळीतल्या लोकांना सावध राहायचं सांगतोय. कोण कोण? पिंगळा. आडनावाचा नाही, वरच्या आळीला सांगतो तो. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला काय करायचं मला सावध राहून? पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला आणि नाही आलो तर, नाही जागा राहिलं, नाही सावध राहिलं तर चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा माधवारी बोले बोला तो देगा. हो, वेगवेगळे अभंग आहे दादा. पिंगळा नावाचा वेगळा अभंग आहे. जोगी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जोगीचं रूपक केलं. जोगी कुणाला म्हणतात? ज्याचं जीवन जगत असताना अपेक्षा संपल्या त्याला जोगी म्हणतात. तो जोगी प्रकरण. विडाला आंधळा नावाचं प्रकरण आहे. मज नाही हात पाय डोळा पडले झापड. हे आंधळा आहे. हे आंधळा नावाचं प्रकरण आहे. बहिरा नावाचं बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो. काही हरकी चलने आली नाही नाही
म्हटले का? जर एक अभंग मनाला लागला ना दादा, जीवन बदलन माणसाचं जीवन. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता. काय झालं महाराज? बहिरा झालो नर देही येता. मग आता तरी सावध होईल, एका जनार्दनी स्मरण आता. पण आम्ही त्याचा अर्थ जाणूनच घेतला नाही. तो बैरा उलट नुसत्या धुमळीच्या चाली लावल्या. बैरा झालो. अरे झालो कशाला, होतो कशाला? पुढच्या जन्मात होऊ नको म्हणून हा भंग इकडे. विठाला त्याच्या पुढचं प्रकार नाही. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. फार विशेष आहे. माणूस मुका कधी होतो? माणूस मुका कधी होतो? जिव्हालांचा बली भोजना. कशासाठी? जीवाला अंचावली. कधी एकादशी धरली नाही. एकादशीला जर गुलाबजाम पाहिला ना, एखाद्यानं म्हणलं कोण पोगाल तुम्हाला घ्या, ते गपची बिया गुचवतो तोंडात टाकतं. जीवाला अंचावली भोजन. कशासाठी? दुग्ध घृत शर्करा भगवान. दुधाचे पदार्थ आवडत होते, पेढे खाल्ले, पेढे साखरेचे पदार्थ खाल्ले. जीवालांचावली भोजन, दुग्ध घृत शर्करा पकवान. परिणाम काय झाला दादा? पुढच्या जन्मात देणे पातलो मुख बंधना गा, मुका झालो वाचागी. आणि त्यानं मुखाला बंधन पडलं. देव म्हणला मागच्या जन्मात लय असं विचार बोलला ना, असं विचार खाल्लं, आता इथून पुढे बोलूच नको. झालं मुख ते. हे मुका नावाचं प्रकरण आहे. आंधळा, बहिरा, जोगी, पिंगळा असे अनेक प्रकरण येतात. आणि त्या प्रकरणामध्ये जागल्या नावाचं एक प्रकरण येतं. जोगीच्या नंतर जागल्या नावाचं प्रकरण येतं. आणि त्याच प्रकरणातला अभंग आहे. विडाला विडाला. मी अभंगाचा अर्थ सांगणारच आहे. तत्व एक थोडासा अल्पसा परिहार देऊन जातो. या आपल्या मौजे लिंबाजी चिंचोली या गावामध्ये चालू असलेला सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय आमचे समाधानजी महाराज बसंते यांच्या अमृतमय वाणीतून या ठिकाणी भागवत कथा चालू आहे. फार सुंदर, ज्यांचं जीवनच भागवतमय असे कथाकार तुम्हाला लाभले. एखादं म्हणलं तर सगळ्यांचं भाग्य. म्हणून भागवताच्याही चरणी या ठिकाणी दंडवत करतो. सगळ्यात महत्त्वाचं मला दोन गोष्टी तुमच्या गावच्या आवडल्या. बरं, याला कडक करावं, थोडा आवाज बसलेला आहे माझा, बास कमी करून टाका. दोन गोष्टी आवडल्या. पहिली एक गोष्ट, पत्रिका पाहिली की ते गायक वादक वाचोच तर कीर्तन होऊन जातं, पण पत्रिका वाचता येत नाही. धोत्रे बाबा काय म्हणणं आहे? त्या आळीपासून तर ह्या आळी लोक सगळे टाकेल वाहत आणि त्याच्यातलं एकालाही टाळ वाजवता येत नाही. हे विशेष आहे. पण तुमचं हे नवल वाटलं मला की मी जेव्हा गायक वादक बघितले तेव्हा समस्त भजनी मंडळी चिंचोली एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. कारण तुम्हाला सांगेल दादा, हा आनंद दुसरीकडे नाही. हा आनंद दुसरीकडे नाही. आता जाऊ द्या. आता आम्ही संस्था चालक माणसे, आमचे विद्यार्थी हे सगळे तयारीचे म्हणून आम्हाला काही वाटत नाही. पण काही काही ठिकाणी जर महाराज सप्त्याला गेले तर भजनी नाही भेटत हो. भजनी तर खाली खानदेशात गेलो मी कार्यक्रमाला. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही बाहेरचा एकही व्यक्ती बोलवला नाही, पण तरी तुम्हाला बोलवायची गरज नाही. मला हे सांगायचं नाही. तर काही काही गावात असं असतं महाराज, वेश इतकी भयान असते दिसायला. वेश इकडं पाहिलं असं वाटतं गावच. आणि तिथं आपण जा आणि मग कीर्तनाला 9ला कीर्तन होतं माझं, 8:30 झाले, 8:45 झाले, 9 झाले तरी चालू होत नाही. म्हणलं काय भाऊ कीर्तन का चालू नाही होत? खाली खानदेशात कीर्तन होते. ते म्हण बाबा आमना गावमा गायकन टाळकरी असे फार कमी आहे. गायकन वादकच नाही. आम्ही म्हणलं कुठून तरी बोलवायचे ना. त्यांना ते म्हणे बोलवले होते पण मग ते आले नाही ना आज. म्हणलं मग करतो काय आता? ते म्हणे करा ॲडजस्ट. आम्ही म्हणलं ॲडजस्ट कसं करता येईल? तुम्हाला सांगू का दादा, सगळीकडे ॲडजस्ट होईल, पण ही एक जागा अशी आहे की इथं ॲडजस्ट नाही होत. इथं कीर्तनकार काय राजा असला तर कीर्तनकारच लागतो का तमासगीर चालतो?
मग जरा तारखा पाहून देत जा. विठाला विठाला नाही चालत दादा. पुन्हा ॲडजस्टमेंटच करायचं. कारण काय बा तुमच्या भागात कार्यक्रम होता तिकडं. मग ते म्हण बा आमच्या गावमा एकच पकवाजन एकच ते विनेकरी से कस करू. मला बोलव. त्याला दोघायला बोलवायला गेल ते याय ना ते त्याच्या दोघायच काहीतरी व्हायला होतं. आता मी गेलो. आता कीर्तन तर झालं पाहिजे म्हणलं. आजच्या दिवस तर चाला तुम्ही नका येऊ. ते म्हणे पेटी मास्तरकडे गेलो. धोत्रे महाराज विनोदानं घ्या जरा पुढं तुमच्या इकडं ये नाही मला पुन्हा. त्यांच्याकडे गेलो. त्यानं म्हण चाला ना दादा कीर्तनात तुमच्याशिवाय मजा नाही. स्वर चालला जातो चाल. ते म्हणे महाराज आलो असतो मी पण मग त्या पकवाजाचं ना आपलं काही जमत नाही का. कशाला तोंडाला तोंड. म्हणलं झालं का. ते म्हणे असं आहे मागचा सप्ताह झाला तर 5,000 रुपये उष्णर मावी दिले ते त्यांना. आणि महिन्यात देतो म्हणला होता पण दिले नाही. आणि आता मागायला गेलो तर म्हणला पाहू आले तेव्हा देऊ. एक तर लॉकडाऊनचा भयान काळ गेला महाराज. त्याला म्हणलं तुम्ही माझ्यासाठी चाला. म्हणलं चाला म्हणून अडचणच नाही पण त्याचं मग तोंडावर तोंड पडलं की भांडणच. मला तोंडावर तोंडच नाही पडलं पाहिजे ना. एवढंच अडचण आहे ना. तुम्ही चाला. त्याला आणलं म्या विलंगे सर त्याला बसवलं असं. पेटी मास्तर इकडं तोंड केलं आणि पकवाजाचं इकडं तोंड केलं. महाराज लोक कमी चतुर समजू नका. ही ज्याची वंशावळी तो लय चतुर आहे. ही आमच्याकडे ज्याची वंशावळ आली तो साधा चतुर नाहीये. ब्रह्मदेवाला एकानं सांगितलं मला मरणच नको. ते मला एवढं सोडून मार. मरण तर मलाही मारावं लागतं. पण ते इतकं हुशार होतं मागणार. ते म्हणे पा मला दिवसा मरण नको रात्री मरण नको. म्हणले तत् असतो. माणसाच्या हातून नको स्त्रीच्या हातून नको. म्हणले तत् असतो. अस्त्रानं नको शास्त्रानं नको. तत् असतो. जिवंत वस्तूकडून नको मृत व्यक्तीकडून नको. म्हणले तत् असतो. ब्रह्मदेवाच्या कानात इंद्रदेव आला म्हणले महाराज तत् असतो. सया म्हणून राहिले सया कर राहिले पण वरती मॅटर पाहता का काय का नुसत्याच सया कर राहिले. ते म्हणे यानं काही मागू द्या. माझा बाप इतका चतुर आहे की याचा फडशा पाळल्याशिवाय राहणार नाही. त्याचं नाव नरसिंह. नखान फाळडा. न जिवंत का मेलेले. नख नख जिवंत का मेलेले. जिवंत नीट सांगा. मेलेले. तुमच्याकडे एकमत होतच नाही का. अहो नख आहे साधा प्रश्न आहे. हे नख आहे हे जिवंत आहे का मृत आहे. जिवंत आहे. काही लोक म्हणून राहिले जिवंत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे मेलेले. मला सांगू याला जिवंतही म्हणता येत नाही मेलेलंही म्हणता येत नाही. जिवंत म्हणावं तर कापल्याच्या नंतर रक्त निघत नाही. आणि मेलेलं म्हणावं तर कापल्याच्या नंतर पुन्हा कापायला येतात वाढ होते म्हणजे मेलेले नाही. विठाला विठाला एवढ्या सगळ्या नियम धरून हिरण्यकश्यपूला मारलं. म्हणून तो देव आहे दादा चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याचे पाणी मुगुटा सकळा म्हणे धन्य तुझे हो. त्याला मला तोंडच नाही बोललं पाहिजे ना. दोघायला पूर्व पश्चिम बसवलं. आता माझा कार्यक्रम चालू झाला आणि चालू झाल्याच्या नंतर आता काय आठवण आली काय की महाराज आता ते कलाकार मंडळी महाराज हुशार असतात. ते पेटी मास्तर जरा हुशार होते तिथले. त्यांनी त्या स्वरात पैसे मागायला सुरुवात केली. माझे पैसे देतो का त्या सप्त स्वरामध्ये. आता ते मला काहीच कळणार नाही कारण मला त्याच्यातला गंधच नाही. पण ते पकवाजाला कळालं. पकवाजाला वाटलं हा पैसे मागू राहिला का. पकवाजा त्याला म्हणलं दिन तर दिन नाही तर नाही देणार. धिन्ना धिन दिना तो काय चाल झाले म्हणे पैसे देईन. ते पैसे देत नाही. एक जण खंजेरीवाला होते तिथं बसेल. ते खंजेरीवाला उठलं मधीच त्याला माहित होतं यायचं काय. ते मधीच ओरडलं डुबोले डुबोले डुबोले. हा वास्ता व्यस्तता आहे दादा भजनाची. आणि तुम्हाला सांगू खरा परमार्थ कशाला म्हणतात तर तुकोबारायांचा
एक प्रमाण सांगून जाईल दादा. तो का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जळायचे. तू किती मोठ्या गाडीत बसला, किती मोठ्या बंगल्यात आहे, किती मोठं तुझं पद आहे, याला किंमत नाही. तुझं भजन किती चांगलं आहे आणि तू भजन किती चांगलं रंगवतो यापेक्षा भजनाला किती बसवतो याला फार महत्व आहे. विडाला विडाला म्हणून फार तुम्हाला गरज नाही दादा भजनी मंडळाची, म्हणून तुमचं गाव फार सक्षम आहे. सगळ्या भजनी मंडळाला फार कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि तुमची दुसरी गोष्ट अशी आवडली मला, नवीन कीर्तनकार बी असला तर तुमच्याकडे डचकायचं काम नाही आहे. कारण तुमची मंडळी एकदम गपकन असं मंडप भरून बसत नाही. हो, हे फार महत्त्वाचं आहे तुमचं. बरं, तुमच्या लोकांचा एक नियम फार आवडला मला. असे ठिकोळ्या ठिकोळ्याने येतात ते. काही पंचपदी चालू व्हायच्या आधी काही तुका म्हणेला, काही विठोबा रखमायला, काही चाल झाल्या, काही काही तर विठोबा रखमायला येतील. कसा होता आणि कोणा आणला होता. जाऊ द्या गड्या, आनंदाची गोष्ट आहे. एवढा मोठा मंडप तुमचा थंडीचा भगायला याच्यापेक्षा अजून सौभाग्य काय पाहिजे. विडाला विडाला म्हणून सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. मदंगाचार्य आमचे राऊतबा, आमचे धोत्रे महाराज, पेटी मास्तर, आमच्यासोबत आलेले संस्थेचे विद्यार्थी मंडळी, ते सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि माझी सेवा कस करू, आरंभ करतो. विठाला विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज गाव जाग करतात. गाव जाग करणं लक्षात आलं ना तुमच्या. घर जागी करणं वेगळं, माणूस जागी करणं वेगळं, एक आई जागी करणं वेगळं, गाव जागी करणं वेगळं. नाथ महाराज गाव जाग करतात. आणि सांगू तुम्हाला, गाव जाग करण्याचं काम हे चांगल्या मंडळीकडे असतं. बारकाईने चिंतन करा. गाव झोपवण्याचं काम मूर्ख माणसं करत असतात आणि गाव जागवण्याचं काम चांगले माणसं करत असतात. उठा साधो संत सदा सांगेल. जे गाव जाग करतात खरे लोक त्यांनाच नाव ठेवतात. काय म्हणणं आहे? नाव झोपवणाऱ्याला ठेवतात का जागवणाऱ्याला? जागवणाऱ्याला ठेवतात. लोक म्हणतात काही काम धंदा नाही हो, 4:30 उठ होत्या. गाव जाग करण्याचं काम करतात. त्या पद्धतीमध्ये जुन्या काळामध्ये, आता ती परंपरा लुप्त झाली. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 3:15 वाजता एक व्यक्ती गावामध्ये यायचा. असं गुडघ्याच्या थोडंसं खाली धोतर असायचं, त्याचं मुंडासा असा सदरा असायचा मोठा, त्याच्यावर एक काळा कोट असायचा, हातामध्ये एक डुगडुगी असायची. आणि तो व्यक्ती गावामध्ये यायचा आणि गावात आला की सकाळी 3:30 वाजता लोकांना जागी करायचा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, सावध सावध. एक दिवस असा येईल की तुम्हाला जागण्यासाठी वेळ शिल्लक राहायचा नाही, म्हणून आता जागा. रात्रंदिवस घोकितो. तो जागल्या म्हणतात त्याला, जागल्या, त्याचं नावच जागले. तो जागल्या येतो आणि सगळ्यांना जागी करतो. तो नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. तो काय म्हणतो? तो चिंचोलीच्या वेशीवर येतो आणि चिंचोलीच्या वेशीवर आल्याच्या नंतर मोठ्यानं ती डुगडुगी वाजवतो. डुग 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 दादा. ते वाजवल्याच्या नंतर लोकांना सांगतो, मायबाप उठा उठा, झोपू नका. का झोपू नका? तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. महाराज, तुमच्या नगरीचा आम्हाला भरोसा नाही. तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावाचा आम्हाला भरोसा.
ते गाव कधी निघून जाईल आणि ते गाव कधी त्याच्यात दुष्काळ पडन आणि कधी अतिवृष्टी होईल सांगता येत. म्हणून सावधान. उठा की जी मायबाप. एक जण बाहेर आला आणि त्यांना सांगितलं, म्हटले बाबा बाकीचं सगळं सोडून द्या, पण या परमार्थामध्ये या संसारामध्ये सुख कसं मिळेल ते सांगा. त्यावेळेस तो जागल्या त्याला म्हणत असतो, तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. तुम्ही ज्या नगरीत राहता तिची नांदणूक बरी नाही, तिची नांदणूक बरी नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं, या ठिकाणी नांदणूक करत असताना एक छोटासा प्रश्न विचारतो. पुरुष मंडळी, बायका किती? व्हायला असतील ना? नाही तर बायोडाटा देऊन टाका जाताना माझ्याकडे, ज्याचं होईल नसेल त्यानं आज नाकान पोहतो माझ्याकडं. बायको किती? आपल्याला बायका किती आहे? एकच आहे ना? नक्की? नाथ महाराज म्हणतात आपल्याला किती बायका आहे? 2 बायका आहे. किती? 2. ज्याला नाही त्यानंच म्हणा, ज्याला आहे त्याने एकच म्हणा, नाही तर अवघड होईल. आनसान गोटे संस्थे तुम्ही करण बुवा. नाथ महाराज सांगतात, एक बायको असती तर तुम्ही सुखी असते. पण तुम्हाला किती आहे? तुमच्या सेजेला दोघे लोभिष्ट नारी. बघा, त्या नीट नाही. त्या जर चांगल्या असत्या मगही सुखी झाले असते, पण त्यांची वागणूक चांगली नाही. म्हणून आपण त्यांच्यामुळं या जगामध्ये दुखी आहे असं नाथ महाराज सांगतात. विडाला आणि ते दुःख संपवायचं असेल तर त्यांना बाजूला करावं लागेल. नाथ महाराज सांगितले, अरे एवढं आयुष्य गेलं, काय साध्य केलं सांगा ना. एक जण म्हणला, महाराज 25 लाखाची डस्टर गाडी घेतली, अजून काय मिळवायला पाहिजे होते? आमदार झालो, माझी मुलगी तलाठी झाली, माझा मुलगा ग्रामसेवक झाला, याच्यापेक्षा काय पाहिजे? नाथ महाराज साध्या शब्दात सांगतात, एवढं सगळं मिळवलं पण कोणते हित केले बापा ते सांग. अरे हे गंज कमवलं तो आपण, हित काय केलं? हित. कारण सांगू तुम्हाला, चांगली बायको मिळणं म्हणजे हित नाही, चांगली नोकरी मिळणं म्हणजे हित नाही, चांगला संसार मिळणं म्हणजे हित नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, नाथ महाराज सांगतात, कोणतं हित केलं तो? अरे ज्याला हित म्हणतात ते तू काहीच केलं नाही. कोणते हित केले बापा ते सांग. उठा की जी माय बाप कैसे लागली झोप. मग महाराज आता काय करायचं? झाल्या आमच्याकडून चुका, पण आता सुधारायचं कसं? त्यावेळेस नाथ महाराज सांगतात, जुन्या ठेवण्याचा पुर्जा तुम्ही काढा. पुर्जा म्हणजे घाण. जे जुनं ठेवलेलं आहे त्याची घाण काढा आणि त्याच्यावरची साफसफाई केल्याच्या नंतर त्याच्या आधारे बोले न मी धडधडा. आणि त्याची झाडझूड केली ते मी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्याच्यानुसार आता मी तुम्हाला बोलतोय. काय करा? आता फक्त एक करा दादा, जीवन जगत असताना सद्गुरूला शरण जा आणि ज्यानं परमार्थ केला, नाथ महाराज सांगतात, त्याच्या घरी मी निश्चित काम करण्याचा प्रयत्न करीन. विठाला अभंगाचा सरळ भावार्थ. चला माझ्या चिंतनाकडे बोलतो. जागल्या नावाचं प्रकरण आहे. हा अभंग कूट प्रकरणात मोडतो महाराज. मी नेहमी सांगत असतो, आपल्याला एकदा कूट या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे, म्हणजे आपल्याला अभंग कळत. कूट या शब्दाचा अर्थ कळतं का? साध्या भाषेत सांगतो, शब्द एकच असतो पण अर्थ 2 असतात, त्याला कूट म्हणतात. कार्यक्रमाला गेलो, आता बसायची बैठक अशी खालीच होती. महाराज आमच्यासोबत विद्यार्थी होते, ते म्हणे महाराज खाली बसून वाजवायला जरा जमत नाही, घोडी सांगा म्हणे. घोडी. आता ते कार्यकर्ते मंडळी होते तिथं बाजूला, मी आपलं उभ्या कीर्तनात त्यांना बोलवलं, म्हणलं दादा आमचे वादक जरा नवीन आहे, तुम्ही काय करा, ते खाली बसून वाजवत नाही, तुम्ही घोडी आणा.
नाही ध्यानात आलं? येईन कारण बा त्याला म्हणलं घोडी आणा, ते अर्धा तास आलंच नाही म्हणतात. आणि मग त्यानं 2-3 जण आतून उठवून नेले कीर्तनातून. आणि 4 पायाची घोडी आणली त्यानं, किसड्याची. ती घोडी आणली नाही तर उभी केली. म्हणलं हे काय? ते म्हणलं महाराज घोडी सांगितली होती तुम्ही, पण घोडी अख्ख्या गावात नाही भेटले घोडे. म्हणलं भाऊ मी तुला घोडीच सांगितली पण ही नाही. कोणती? ज्याच्यावर पकवास ठेवून वाजवल्या जातं तिला सुद्धा घोडी म्हणतात. याला फूट म्हणतात. विडाला घोडी शब्द एकच आहे. आमच्या पाहुण्याने कीर्तन गेलो तिकडे खाली खानदेशात पावळ्याला कीर्तन घेतलं. मग ते बाबा मी नवीनच आहे, मला काही माहित नाही कसं कसं असतं. त्याला म्हणलं तुम्ही काही चिंता करू नका, विठोबाक मै आला की फक्त 2 माळी घेऊन या. नाही जाणार ते येईल. ते गावात गेलं आणि सावता महाराज मंदिराला खेटून 2 घरं होते. सावता महाराजाच्या मंदिराला खेटून 2 घरं होते. ते पाया पडलं रात्री 9:30 वाजता त्याच्या, तुम्ही चाला. आणि ते 2 जण घेऊन माझ्याजवळ आलं. म्हणलं दादा हे 2 जण कशाला? म्हणले तुम्ही सांगितले ना 2 माळी. अरे म्हणलं जातीचा माळी नाही, ह्या माळी आण गड्या. शब्द एक आणि अर्थ 2. बारकाईने चिंतन करा. शब्द 1 आणि अर्थ 2. बारकाईने चिंतन करा. महिला मंडळी जुना काळ सांगतो, माय तुमच्या काळातला. आजी माय तुमच्या काळातलं जुना काळ सांगतो. मुलगी पाहायला पाहुणे आले, 10-5 पाहुणे आले. जमल्याच्या नंतर गोविंदबा मग लगबग झाली, स्वयंपाक करा. आता जुना काळ, गॅस नाही, बाकीचं काही भानगडी नाही, चुली गेली, काही इष्ट वगैरे काही नाही, चुलीचा काळ. मग घरात एकच चूल. मग बाहेर 2-3 चुली मांडल्या आणि तिनं शेजारच्यांना आवाज दिला, ताई अक्का चला स्वयंपाक करायचा. जुना काळ होता महाराज. जुन्या काळामध्ये ते लोक येत सुद्धा होते, प्रेम होतं तेवढं. 2-3 महिला मंडळी आल्या. मग कोणी कांदे कापतं, कोणी भाजी कापतं, कोणी पीठ भिजवतं, कोणी काही 2-3 चुली पेटवल्या. आणि जे मालकीनबाई तिनं सांगितलं, ताई आता आपल्याला जास्त गडबड झाली, तुम्ही काय करा, तुम्ही गव्हाचं पीठ घ्या ह्या चुलीवर बसा. दुसरी होती तिथे तिला सांगितलं, ताई तुम्ही काय करा, ही भाजी घ्या तुम्ही ह्या चुलीवर बसा. पहा त्याच्यात एक नवीन सून होती मुंबईची. तिनं तवा घेतला, तवा मांडीवर ठेवला, चुलीवर बसली, खुर्चीवर बसल्या. तसं का असू राहिलो आपण? तिला काय सांगितलं होतं तिनं? चुलीवर बसायचं. मग तिला हसायचा विषय काय? अहो चुलीवरच बसायचंय, पण चुलीच्या बाजूला आसन टाकून बसायचंय, चुलीत काड्या घालून त्याच्यावर चपाती भाजायचंय. शब्द एक, अर्थ. चला विडाला. एका मालकाने घोड्याला पाणी पाजायला सांगितलं. मालक गडबडीत होता, मोठा माणूस. त्याने सांगितलंय तो पटकन मळ्यात जाय म्हणेन, त्या घोड्याला पाणी दाखव बरं, मी येतोच दुपारी 12-1 वाजलो. ते गेलं महाराज, त्यानं पाणी गिरी दाखवलं. हे 12-12:30 वाजता आलं, पण मालकाला पाहिलं घोडं किंचाळायला लागलं. मालकानं विचारलं का रे याला खराळा केला नाही का? मला सगळं झालं. मग हे किंचाळतं का? म्हणे यानं हरभरे खाल्लेच नाही. का खाल्ले नाही? म्हणे यानं पाणीच पिलं नाही. आपण तुला म्हणलं होतं मला पाणी दाखव, म्हणले दाखवलं ना. मी हौदाजवळ याला घेऊन गेलो, म्हटली हे गल पाण्याकडे वळत होतो, पण मी पाणी नाही पिऊ दिलं. मी काय केलं, फक्त आलं लक्षात. आता यालाच कुठ विषय म्हणतात. विडाला अजून साध्या भाषेत सांगू का? ऐकाकडे आता तुम्ही सगळे मंडळी चांगले दिसू राहिले, मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहे, काही बोबाटा करू नका, सांगतोच तुम्हाला. हा हे पा ऐका. माझं कीर्तन चालू होतं बा,
आणि चालू कीर्तनामध्ये असाच माझा सहज विषय झाला की बा तो काय म्हणे सर्प विंचून आहे. मी बोलायला सुरुवात केली. कधी न जाणार एक असं पाठीमागून मंडपाच्या पाठीमागून गेलं. बाजार शिल्लक करेल होता शेवटचा. त्यानं जरा शेवटचा बाजार कळाला ना तुम्हाला? अय शेवटचा बाजार कळाला ना? इकडंच कळलं, तू इकडं नाही कळायचं. शेवटचा बाजार त्यानं जरा शिल्लक करेल होता आणि त्यानं ऐकलं विंचवात देव सापात देव. ते घरी गेलं. घरात पाय दारात पाय आतून आवाज आला, चिंचू चिंचू. इचूनही गेला होता. बाई चिंचू म्हणली त्याला. अवघडे महाराज, साप दिसल्यावर बाप म्हणतो माणूस. हो त्याला ते विंचू चप्पल आणा बूट आणा चप्पल आणा. ते काय झालं म्हणे इंचू निघला घरात. म्हणले चप्पल कशाला येडी ऐकतो. मी मिसळ महाराजचं ऐकलं. विंचवा सुद्धा कोण आहे म्हणले 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली त्याला देव भेटला नाही. तुला घरात दर्शन द्यायला आला तर चप्पलानं मारते का? म्हणलं मग आण म्हणला कोकाचा करंडा. म्हणले तुम्ही येण्यासारखं करू नका. तुमची सवय अख्ख्या गावाला माहिती आहे. तुम्ही इतकीच घेता इतकी दाखवता. तुम्ही झोपत नाही रातभर. आम्हाला झोपू देत नाही. अख्खा गाव गोळा करता. कशाला घेता? ते म्हणे पाय तू हुशार का मी हुशार मला सांगू नको. हुशार माणसाचं असं असतं महाराज. हुशार माणूस सगळीकडे म्हणत असतो तुम्हीच हुशार. ती बाई हुशार होती. ते मला तुम्हीच हुशार आहे काही विषय नाही. तिनं कुंकाचा करंडा आणला. पुन्हा सांगितलंय पा त्याच्याजवळ जाऊ नका बरं. त्याच्याजवळ गेलं तर फार त्रास होईल. जाऊ नका. त्यानं ऐकलं नाही. महाराज ते गेलं आणि देवाला कोरडं कुकू तरी कसं लाव ऐका ना. त्यानं हातात कुकू घेतलं थोडा. त्याला असं वाटलं कोरडं कुकू तरी कसं लावा. खिशात होतच त्याच पाणी. दिसलं विचारायला थोडीशी बाटली. त्यानं आपलं त्याच्यातलं थोडं पाणी घेतलं. त्या कुकट टाकलं. कुकू वरलं केलं. आता देवाला गण लावायचा पण देवाचा चेहरा आता दिसला पाहिजे ना. देवाचा चेहरा पण आपल्याकडे लय खास आहे महाराज. ते भारतीय जुगाड ज्याला म्हणतात ते फार विशेष आहे. आपल्या महिला मंडळी आपल्या किती भाविक माणसं आहे महाराज. आपण मंदिरातही जातो तर कासवाला कुठं गण लावतो? कासवाला हा पाठीला. आता पाठीत कोणचा देव आहे अजून कळालं नाही मला. हो ना. महिला मंडळी बी महाराज सगळं दर्शन करतात आणि मंदिराच्या पाठीमागून भीतील डोकं लावतात. आणि पाठीमागून कोणचा देव आहे? नाथ महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं वेड लागले या जनाची वेड लागले. सुपाचा टूचे बाहुले केले पाट मांडोनी वरी बैसविले. म्हणाले ते नाव ठेविले वेड लागले या जनाची वेड लागले. त्यानं विचार केला काय अडचण आहे. मग त्यानं पाठीला गण लावायचं ठरवलं. ते कुकाचं बोट घेतलं आणि देवाच्या पाठीवर लावलं. आता देवानं विचार केला आता यानं जरी आपल्याला गण लावला आपणही काही ना काही द्यायला पाहिजे नाही याला. आता तो कुठं गादीवर बसला होता एखाद्या मठाच्या. तो तरी काय देणार. आता घर की खेती जिंदाबाद. त्याला जसा JCB उचलला तसा बोटा टेकवला. महाराज जसा टेकवला तसा 2 फूट उडाला. बाप रे विंचू चावला माझा नांगा मारिला तिनं. कोण विंचवानं? कोणचा विंचू आहे? मनुष्य इंगळी तिनं माझा नांगा मारिला तिनं. याच्यातच कीर्तन जाईन आपलं. आणि मग तो विंचू चावला. जोरजोरानं बोट धरून आरडायला लागला. विंचू चावला. घरची बाई हुशार होती. तिनं पटकन चिरगुट फाडलं. त्याच्या बोटाला बांधलं. सांगितलं होतं तुम्हाला चावला आता 24 तास ते काही बसू देणार नाही. तुम्ही असं करा पहिले सगळं सोडा दवाखान्यात चला. ते म्हणलं दवाखाना गेला चुलीत. पहिले ज्यानं सांगितलं विश्वास ते पहिले त्याच्याकडचा.
मग कीर्तन होतच राहिलं. शेवट ज्ञानदेव तुकाराम व्हायचं ते तिकडून चालू मारतात म्हणलं, लोक मारतो. हा म्हणलं तो मग बांध नाही काही नाही घेणं. आणि तुम्हाला सांगू महाराज, जेवढे लोक पेताड्याच्या अंगावर जात नाही तेवढे भजनी लोक यायचे अंगावर. आणि मला असं वाटतं मी नाही सांगत, ऐका कलीचे महिमा जेवढा त्रास भक्ताला होईल, जेवढा त्रास पांढऱ्या कपड्यावाल्याला होईल, तेवढा कलरच्या कपड्यावाल्याला कधीच होणार नाही. हे कलियुगाचं महिमान आहे. मला असं वाटतं कालच्या कथेत पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये कलियुगाचं वर्णन झालं असेल दादा. कलियुगाचं इतकं अवघड आहे दादा. थोर पर्वत दादा पुत्र तो होईल पित्याचा वय, 5 वर्षाची नारी 6 वर्षाची बाळा. महाराज हे कलियुगाचं वर्णन सांगितलं त्या लनभर कीर्तनात माया अक्कल का म्हणला लोक मागतो का कधी सांगतो का म्हणलं झालं का ते मला तो असतं सांगितलं विश्वातीवर राहतो. म्हणलं मग काय झालं, मला गेलो दर्शन घ्याल मी. म्हणलं मग मला चावलं ते. त्याला म्हणलं हे पाय तो पूर्ण ऐकलं नाही म्हणून गोळ झाला. अध्यात्मशास्त्र असं आहे दादा. मला असं वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. विभूती सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण विभूती सांगतात. अध्यात्म कशाला म्हणतात? अध्यात्म विद्या विद्याना. सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ काय असेल तर ती कोणची आहे? अध्यात्म विद्या. म्हणून अध्यात्म विद्या ऐकत असताना, सांगत असताना, बोलत असताना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ऐकली तरच त्याचं फळ भेटतं. हो, नाही तर आपल्याकडं सुरुवातीपासून कोणीच करत नाही. महाराज आता काकडा चालू तुमच्याकडे असेल ना महाराज? इतका सुंदर आहे महाराज काकडा. सकाळी 4:30ला चालू होतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सोहा माधव. इतका गोड वाटतो महाराज सकाळी काकडा. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करतात विणे घेणारी मंडळी, भजन करणारी मंडळी. 4:30चे काकडा करतात तर 5:15 लोक. आणि ज्याची आरती राहते का ते 5 वाजून 10 मिनिटांनी येतं. ती गडबडीत येईल राहतं बिना आंघोळीच, नुसता बुक्का लावून येतं. ते बुक्का लावून आला की लगे आरती पेटवतात, भजनाला बाजू सरका सगळ्या गर्दीतून पुढे जातात. देवासमोर उभं राहतं. कोटी ब्रह्मा हत्या मुखपात. अरे येड्या बिना आंघोळीचा आला तो कोटी ब्रह्मा हत्या गेला, बाकी जायचं काय? अर्धवट नाही केलं पाहिजे दादा. काय महिमा वरून आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा हत्या मुखपात. सुरुवातीपासून फळमार्थ पाहिजे दादा. बरेच लोक म्हणतात महाराज आता काय करायचं, फळमार्थ करायची 50 वर्षाच्या नंतर काय काम नाही आपल्याला. रिटायर झाल्यावर करू ना. बँकेत जाबा रिटायर झालं साहेब मला वॉचमॅनची नोकरी द्या. मॅनेजर म्हणतो तो उलट्या गोळ्या आणशील घरी होय. तुला नीट बंदूक उचलता येत नाही. 50 वर्षाच्या नंतर इथं काय करतो? जर बँका 50 वर्षाच्या नंतर घेत नाही तर इथं का जवटपाळ मारता असावा. तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत. अर्धवट नाही. मी त्याला सांगितलंय पाय तो अर्धवट ऐकलं
तर कीर्तन जर पूर्ण ऐकलं असतं तर घोळ झाला नसता. कारण याच्या पुढचं ऐकायचं होतं. सर्प विंचू नारायण निश्चित आहे, पण वंदावे गुरुरा वंदावे गुरुरा वंदावे गुरुरा त्याला म्हणलं जाऊ दे, जे झालं ते झालं, पहिले दवाखान्यात जाय. ते दवाखान्यात गेलं, इतकं हुशार होतो डॉक्टरनं सांगितलंय पा या गोळ्या देतो, ह्या गोळ्या न्या, सकाळ संध्याकाळ घ्या आणि एक ट्यूब देतो, तेवढं ट्यूब न्या आणि जिथं इच्छू चावलं तिथं लावा पा. ते हुशार होतं. मला बरंच शिक्षण होईल होतं त्याचं. आता मला नाही सांगता ना नेमकं किती होईल होतं, लय शिक्षण होईल होतं. त्यानं ते ट्यूब घेतलं, घरी गेलं, गोळ्या घेतल्या आणि गोळ्या घेतल्यावर ते मलम असं हातात घेतलं. बाबा मलम हातात घेतलं आणि त्याला इच्छू किचन वाट्यात चावेलं होतं, देवळीत गॅस वाट्याच्या जवळ. ते मलम हातावर घेतलं आणि बोंबलत किचन रूम मध्ये गेलं. त्याला म्हणलं, अरे मलम लावून झोपतो किचन रूम मध्ये का स्वयंपाक करतो का? आता मला बावळट आहे का तुम्ही? अक्कल एक तुम्हाला काही? म्हणलं काय झालं? ते मग डॉक्टरांना काय सांगितलं, जिथं इच्छू चावलं तिथं लावा. त्या येड्यानं भीतीला मलम चोपडला. असू नका माझ्याकडे. शब्द एकच आहे पण अर्थ दोन आहे. आणि याच अर्थाचा आजचा अभंग विडाला विडाला असं बरंच सांगता येईल मला, पण आता अभंगात वळायचंय. मग अर्थ एकच आहे, अर्थ दोन आहे आणि शब्द एकच आहे. महाराज किती अवघड आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये जागा करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला. अभंगाचं पहिलंच आहे, रात्र दिवस गोपीत तुम्ही सावध राहा. 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 माझ्या नगरीचा नाही बलवता. तुमच्या नगरीचा नाही बलवता. तुमच्या नगरीचा नाही बलवता. तुमच्या नगरीचा नाही बलवता. उजड पडताना गळा पडेल पाचा. उजड पडताना पडेल पाचा. उठाकी जे त्याचा प्रयत्न करतोय. बाबा तो सगळ्या गावाला ज्या अर्थी जागा करतोय त्या अर्थी निश्चित गाव झोपलेलं आहे. मग ते गाव कोणतं आहे दादा? चिंचोली, कोलंबी, सिल्लोड, कन्नड, केरळा. मग ते नेमकं गाव कोणतं? मनोराजा एक देह पुरे. मनोराजा पुरी आसे नांद त्याचे दोमिनारी. आसे नांद दोमिनारी. पुत्र पौर संपन्न पुत्र पौर संपन्न
आता ते गाव कोणतं आहे? ते गाव म्हणजे आपण ज्या गावात राहतो ते गाव नाही. शब्द एकच आहे पण त्याचा अर्थ दोन आहे. आता ऐका ते गाव कोणतं. देहपूर नावाचं नगर आहे आणि त्या देहपूर नावाच्या नगरामध्ये ज्याला सांगितलंय तो जिवाजी नावाचा पंत आहे. विडाला विडाला. आता हे गाव आहे दादा. या गावामध्ये किती लोक राहतात मोजा. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय किती झाले? हा, अरे अंतःकरण चतुष्टय म्हणजे 4, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 आणि पंच कर्मेंद्रिय म्हणजे 5. किती झाले? 14. आणि याच्यावर अनुशासन करणारे एक पाटील आहे तिथं. आता तुमचा गैरसमज होईल. पाटील म्हटल्यावर बऱ्याचशा लोकांनी तलवारी काढल्या असतील. हो, पण पाटील या शब्दाचा अर्थ जात नाही सांगायची नाथ महाराजांना. कारण संत म्हटल्याच्या नंतर जातीच्या विरहित कवित्व करणारे त्याला संत म्हणतात. मग ते पाटील कोणचे दादा? 2 मिनिटात शब्द सांगतो. जुन्या काळाचा शब्द आहे पाटील. 3 शब्दाचा अर्थ आहे. 3 अर्थाचा शब्द आहे पाटील. पा म्हणजे पालन करणारा, ती म्हणजे टिकवणारा आणि ल म्हणजे सतत लक्ष देणारा. या 3 गुण ज्याच्याकडे दिलेले त्याला काय म्हणतात? पाटील. मग या गावची पाटीलकी सुद्धा एकाकडे दिलेली आहे. त्याचं नाव ए मनाजी पाटील देह गावीचा. मनाजी पाटील देह गावीचा. घाट करील ने माता, घाट करीने माता. पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी. आलो गायाचा जोशीन होरा. जिवाजी पंत ठाणेदार आहे. या गावामध्ये जिवाजी पंत सद्ग्रस्त माणूस राहतो आणि या सद्ग्रस्ताला सांभाळण्याचं काम आणि या गावाला सांभाळण्याचं काम एका पाटलाला दिले. त्याचं नाव मनाजी पाटील देह गावीचा. पण नाथ महाराज सांगतात तुमच्या नगरीचा मनाई भरोसा. या नगरीचा भरोसा नाही. कोणाला भरोसा आहे सांगा ना. क्या भरोसा इस जिंदगी. आहे का कोणाला भरोसा? काही लोक जेवता जेवता गेले. क्षणभंगुर नाही भरवता, भरता थोडा मायाचा. गणाकडे गणा पडेल पाजा. उजाड थोडा आहे भरता. क्षणभंगुर नाही भरवता, भरता थोडा मायाचा. गणाकडे गणा आयुष्य मानव देरी जगन लेके अवरात खाये. मध्ये बालक मिळालो जगले. बदनाचे उरले. अनेक प्रमाणात सांगता येईल दादा. याचा भरोसा आहे? याचा अजिबात भरोसा नाही. पुढे हुशार थोर आहे वळसागा. अरे आता सावध व्हा. काही लोक जेवायला बसले दादा पण जेवण पूर्ण नाही करता आलं त्यांना. ग्रास गेले सत्ता नाही हाती. नाही हाती ग्रास गेले सत्ता नाही हाती. नाही हाती ग्रास गेले सत्ता नाही हाती. नाही हाती सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे गायन करता. ग्रास गेले सत्ता नाही हाती. ग्रास गेले सत्ता नाही हाती. क्षणभंगुर या गावाचा भरोसा नाही दादा. ग्रास गेली सत्ता. जेवायला बसले तर जेवू सुद्धा दिलं नाही त्यानं. हे गाव जायला वेळ लागत. अहो या गावाचं सोडून द्या.
ज्या गावामध्ये हजारो लोकसंख्या आहे ते गाव काही क्षणात चालल्या जातात दादा. हे गाव तर काय विषय. पुणे जिल्ह्यामध्ये मागची घटना आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एका डोंगराच्या काठ्याला माळीन नावाचं गाव होतं. पाऊस झाला दादा तर दुसऱ्या दिवशी बस स्टँड नाही, माणसं नाही, घर नाही, दार नाही, अख्खच्या अख्खं गाव गेलं ना. जर एवढं मोठं गाव एका क्षणात जाऊ शकतं, नाथ महाराज सांगतात अरे हे गाव सुद्धा इतकं कमी वेळेसाठी दिलेलं आहे की काही क्षणात हे गाव जाऊ शकतं. हे गाव जाण्याच्या अगोदर सावध हो. उठा की जी माईबाप कैसी लागली झोप. पण काय करा, या गावात जागत असताना, या गावात जीवन जगत असताना मनाजी पाटलाचं ऐकू नका. कारण जर वाट्याला जर कोण लावले असतील तर कोण, या मनाजीनं सगळे वाट्याला लावले, सगळे यानंच वाट्याला लावले. चोरी माणूस करतो का मनाजी पाटील करतो? इमानदारीने सांगा. चप्पल कोण चोरतो, माणूस का मन? पाठीमागची मन नेता का? ऐका ना दादा, माणूस किती श्रीमंत असू द्या, माणूस चोर नाही. माणूस नाही चोरी करत, माणसाचं मन चोरी करायला लागतं. पहा किती अवघड. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर व्यक्ती उठली, गडबडीत बाहेर गेली, दुसऱ्याच्यात चपला घातल्या महाराष्ट्रानं. दुसऱ्याच्यात लगेच खालून आवाज आला, दादा मी तुमची नाही. कोण सांगितलं? चपलीन सांगितलं, दादा मी तुमची नाही. पण मनानं लगेच खाली पाहायला लावलं डोळ्याला, तू गणमय नाही पण पहिल्यापेक्षा चांगली ना. कोण सांगितलं? जरा बारकं नाही का? आता याच मनाजीला एक अजून एक भाऊ येतो माळकरी, त्याला सत्सद विवेक नावाची बुद्धी म्हणतात. आणि मग तो भाऊ जागृत झाला आणि त्या भावानं सांगितलं, भाऊ चप्पल जरी असली तरी ती चोरीची, घेऊ नको. पण लगेच मन म्हणलं, येडा आहे का तू, घेऊन टाक, पाहून घेऊ. त्यानं बराच वेळ विचार केला बा, पण जो मनाजी पाटील आहे का त्यानं नाही जमू दिलं. त्यानं शेवट त्याला सांगितलं, म्हणले पाय गंज लोक आहे, काही इकडे तिकडे पाहतो, आसपास पाय, चप्पल घालून नीट पोड पाहून घेऊ. नेली महाराज त्यानं चप्पल. कोणाचं ऐकून? मनाजी पाटील देह गालीचा विश्वास धरून काय होईल महाराज? त्यानं हे पापाला वाटेकरी केले. म्हणून मन नावाचं त्या ठिकाणी एक पाटील आहे. या गावामध्ये हे गाव जर जागी करायचं असेल, हे गाव जर सुधवायचं असेल, गाव सुधवायचं म्हणजे नेमकं काय, गाव जागा करायचं म्हणजे काय? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद पदवी गेले. गावाचा नाश जर कोण केला असतं ना दादा, या पंच लोकांनी केला. माझं बारकाईनं ऐका बरं, नाही तर गाडी फुटन मग आज. हा, हे कुटाभंगा सेवा जर सोडवता आले तरच सोडाव, नाही तर पाठीला हळद लावूनच यावं माणसं. ही जी या गावातली जी पंचमंडळी आहे ना दादा, या पंचमंडळीनं या गावाचा घात केला. मग हे कोणची पंचमंडळी? इथं पाच जण पंच आहे या गावाला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 जण आणि याला अंकुश लावणारी बुद्धी, हे 5 जण पंच आहे. आणि या पंचाने या गावाचा नाश केला. दादा किती नाश केला सांगू? मनानं सांगायचं आपल्याला हे पाहिजे, लगेच पाटलीनबाईनं पुढे यायचं. वासना बायको शेजारीनं, वासना बायको शेजारीनं, वासना बायको शेजारीनं, झगडा करियाची दारुण, झगडा करियाची दारुण, झगडा करियाची दारुण.
ना कीर्तन कॅन्सल करून गोंधळ गिंधळ ठेवला का नो आज. चला मी चिंतनात वळतोय दादा. हे सगळे कुटाभंग आहे बरं का. मी जे सांगतोय ना तुम्हाला हे सगळे कुटाभंग आहे. लगेच शेजारी नाही पाटलाची शेजारी नाही, तिचं नाव वासना. वासना बायको शेजारी, ती लगेच पुढे येते आणि लगेच कंबर कसते, मला घर पाहिजे. आणि मग महाराज कर्ज काढतो, शेतीवर काढतो, काही गाडीवर काढतो, काही घरावर काढतो, काही. आणि मग काय करतो, घर बांधतो, हप्ते भरता येत नाही, मग झगडा घाली. मग बँकेवाले येते आणि घराला कुलप लावतात, मग भांडण कोर्टात, झगडा घाली. आती दारून आणि माणसाची नागवण, माणसाचं पतन जर कोणामुळं झालं असेल तर तिच्यामुळंच. कोणामुळं? वासनामुळं. म्हणून या गावामध्ये पंच कमिटी दादा, या 5 जणांनी या गावाचा घात केला. आणि हा घात जर थांबवायचा असेल तर नाथ महाराज त्या जीवाजी पंथाला उपदेश करतात. माया बाप जागल्याच्या स्वरूपात येतात आणि त्या गावात झोपलेल्या जीवाजी नावाच्या पंथाच्या कानात सांगतात, आता झोपू नको, आता झोपू नको. तू जर झोपून राहिला तर ही पंच कमिटी तुझं गाव उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला नाथ महाराज सांगतात, उठा की जी माय बाप, उठा आणि काय करा, बंधारे कोरा लोकायचे रातचे. नाथ महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, भावे जगले देवा माता, भावे जगले देवा माता. आज कवी व्यथा जन्माचा, कवी व्यथा जन्माचा, परमार्थाची तार सांगाले तरुणी भजनाची तार साठी मांडी परते वासुदेव नाम राम राम स्मराधे राम राम स्मराधे एका विषयाला कमीत कमी 50 प्रमाण देता येतील बा. पण आपण जर हेच चालू केलं ना, बाकीचे एक एक उठतील. चल द्या तुमचं. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू झालं. एक दिवस काय झालं, काय की महाराज काय समाधी लागली. महाराज धोत्रे आमच्या तुकोबारांना समाधी लागली आणि तुकोबारांनी जे भजन चालू केलं, जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. भजन चालू केलं आणि भजन इतकं रंगलं, लोकांना वाटलं आता भंग म्हणते.
लोकांना वाटलं तेव्हा अभंग म्हणतील. महाराजांना अभंग म्हणायचं लक्षच नाही राहिलं, नुसतं रामकृष्ण भोजन चालू केलं. मागच्या लोकांना असं वाटलं महाराजांचा अभंग विसरला का आजचा. मागचे लोक उठून जायला लागले. उठा 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 2 वाजले आणि अचानक महाराजांची समाधी भंग झाली. पुढं उठून पाहिलं, मंडपात एकही माणूस नाही, एक जण बसला होता पुढं गुळाची वाटी घेऊन. ते म्हणे, राजा हा विना तुला देऊन जाईन मी जाताना, इतका पाळ मारते तुझ्यासारखा नाही पाहिला. हा जो माझा विना आहे ना, हा मी तुला देऊन जाईन. ते महाराज विना गिना सोडून द्या, तेवढी घोंगडी द्या जाऊ द्या. म्हणून आपण नुसत्याच काकड्याचा चाली म्हणून पोषक जमाना देऊ, पण बाकीचं म्हणतील तुम्ही तुमची घोंगडी बी घेऊन जा, घोंगडी देऊ नका. चला काय करायचं, त्याला जागी केलं जीवाजी पंताला. जीवाजी पंताला सांगितलं काय कर, उठून वेगेसी चला जाऊ रावोळासे, जळते पातकाच्या रासे काकडे आरती देख. त्याला जागी केलं आणि त्याला सांगितलं चल, आणि त्याला सन्मार्गाला लावण्याचं काम नाथ महाराजांनी या जागल्याच्या रूपकातून केलं. म्हणून आपण सुद्धा या देहपूर गावामध्ये आपल्याला सुद्धा मनाजी नावाचा पाटील आहे, त्या पाटलाचं आपल्याला अनुशासन आहे, पण याच्यामध्ये जीवाजी नावाचा पंत आहे. त्या जीवाजी नावाच्या पंताला उठवा, सकाळी काकडा करा, हरिपाठ करा, संध्याकाळी स्वतःचं नामस्मरण करा आणि उद्धार करून घ्या. एवढाच पहिल्या चरणाचा अर्थ. विठाला म्हटले महाराज करता येईल ना, मग करता येईल ना. आता माझं 30 वर्ष चालू आहे, कोणी म्हणून 25, कोणी म्हणून 45, कोणी म्हणून 50, अजून गंज आयुष्य राहिलं. पुढच्या आयुष्यामध्ये करू ना परमार्थ. आता करायची काय गरज आहे. नाथ महाराज म्हणले अजिबात लक्षात ठेवू नको. दुसऱ्या चरणात सांगतात, ज्या गावाची तू शाश्वती म्हणून धरतो त्या गावाची नांदणूक चांगली नाही. तुमच्या नगरीची नाही नांदणूक घरे, तुमच्या नगरीची नाही नांदणूक जीवाजी पंथाला उपदेश करतात नाथ महाराज, ज्या
ज्या क्षेत्रावर तुझा भरोसा आहे तो सातबारा तुझा नाहीस ना. याला गाव म्हणलं, याला जमीन म्हणलं ना, मला असं वाटतं माऊली 13 अध्यायामध्ये याचं वर्णन करतात. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो ज्ञानम. याला क्षेत्र म्हटलेलं आहे, पण एक क्षेत्र आपलं आहे का? जेव्हा आपण पाहुण्याला शेत दाखवायला नेतो ना, तेव्हा तो घरातला माणूस म्हणत असतो, पाटील या बांधापासून ते शेवटचं रामकाठीचं झाड दिसतं का, तेवढा सातबारा आपलाच. ती जमीन हसत असते. ते म्हणत होते ती जमीन हसत असते. जमिनीने विचारलं, माय तू का असली? ती जमीन म्हणत असते, याचा बापाही असाच म्हणत होता, तो मायातच गेला मातीत. मी त्याची सुद्धा झाली नाही, आणि मग त्याची झाली नाही तर पोराची होईन का? पण आपण काय म्हणतो, हे घर माझं, आणि माझं म्हणलं की गोळ होतो बा. हो, मंदिराचा पकवाज म्हणला की शाही फोटोच तर वाद होतो. काय म्हणणं आहे बा? हा, मंदिराचा टाळ म्हणला की तुकडा पडोस तर वाद व्हायचा. गावची मंदिराची पेटी म्हणलं की पार स्वरानं जीप काढ असता हवा फेकायची. आणि स्वतःची म्हणलं की नाही 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 नाही, तो हात नको लावू. माझं म्हणलं की ममत्व आलं, आणि ममत्व आलं की तिथं आपल्याला मूर्खपणा करणारच. बरेच लोक म्हणत असतात, महाराज काय सांगा तुम्हाला, आणि औरंगाबादला एखाद्याला कुठं मोठा कार्यक्रम असला, लोक ते बंगले पाहावं, आपल्याला लाज वाटते त्याच्या बंगल्यात जायला, एवढे मोठे मोठे बंगले. एकानं मला घरी नेलं, त्या फडच्यात जेवढ्या विशेष होत्या महाराज, चपला गिपला काढल्या, मध्ये गेलो, त्यानं त्याचं चालू केलं तिथं, महाराज ही फडची राजस्थानहून आणली, राजस्थानहून. चांगली गोष्ट आहे, आणलीच पाहिजे. म्हणला हे वरती फॅन पाहिला का? हा रशियातून आणला, रशियातून. म्हणलं आम्हाला फक्त एकच रशी माहिती, मोड भजन वड रशी. हा फॅन रशियातला आहे. म्हणलं असं बा. पण ते पुढं जरा विशेष बोललं. म्हणले महाराज मी जेव्हा औरंगाबादला आलतो तेव्हा माझ्या बापानं काहीच दिलं नाही. ध्यानात आलं ना तुमच्या? मी सांगितलं तुला जन्म तर त्याला असेल ना. लोक अहंकारात कधी कधी इतकी पात्रता सोडून बोलतात की त्यांना हसावं असं वाटतं माणसाला. मी गावाकडे चाललो, शेतातून पायी, शेत नाही माझ्याकडे, पण मग लोकांचं खळे मागायला जात असतो कधी नव्हते. जावं लागतं कधी कधी. आता संस्था म्हणल्यावर कसं राहतं. चालता चालता त्या जन्माला गहू दिले, त्यानं ते गहू घेऊ टाकले गाडीत. आता माझ्याकडे तेव्हा काही मोठे 4 व्हीलर नव्हती, त्याचीच बैलगाडी घेतली. मग बैलगाडीत गहू घेऊ टाकले. मग चला महाराज मी संस्थेत सोडतो. मला चला बा. मग आता 2-3 पोरं आम्ही चाललो सोबत. ते एक कुत्रं होतं त्या गाडीच्या मध्ये चालत होतं, आखाच्या मध्ये. टग्गरच्या टग्गर कुत्रं होतं बा. हो, त्याचे असे त्याचा कलर पाहिला, असं पांढरं फटक चमकत होतं ते कुत्रं. असं मोठं होतं, पदावर बी होतं कोणत्या तरी. ते त्या राळ्यातल्या कुत्र्याचा अध्यक्ष होतं ते. मजबूत मोठं होतं ते. आणि ते त्या गाडीच्या मध्ये चालायला लागलं. तुम्ही इथंच आहे ना कीर्तनातच, मंडपातच. बघ, मंडपाच्या बाहेर जर तुमची लिंक केली की शॉर्ट सर्किटच झाला मंडपातच. मग ते कुत्रं मध्ये मध्ये चालायला लागलं. मग आम्ही बरीच मजा पाहिली त्याची. आणि मग त्या कुत्र्यानं म्हणलं, दादा बाहेरून चाला मोकळं जरा, मध्ये काऊन गडबडीत. हा झाला थोडस राहिला, बाहेरून चालन म्हणलं. इतकं इमानदारी असावं लागते महाराज. माझा टाइम वाढायला लागला, पण रुमाला न सांगितलं आटप, मग इतकाच वेळ. विठाला विठाला त्याला म्हणलं येन बाहेर. ते म्हणे महाराज मी बाहेर आलो असतो, पण मी बाहेर आलो की गाडी खाली पडणार. कसं वाटतं तुम्हाला? तुमच्याकडे कसं वाटतं? एक आजा नातवाला नाही म्हणायचा घ्या खाऊन, मी कमवतो म्हणून घ्या खाऊन. अरे मी गेले तुमचं काय होणार आहे? मी होतो म्हणूनच गावाच्या पोळ्या खाल्ल्या, मी होतो म्हणूनच तुम्हाला चांगलं धान्य भेटलं, मी होतो म्हणूनच दिवाळी आहे. मी गेल्या तुमचं काही खरं नाहीये, मी तोपर्यंत घ्या खाऊन. ते पोरग इतकं बिलिंदर होते ते बाबा जाऊन तपा, नाही उत्तर कार्य गुलाबजामुन केलं तर मग बी काय.
तसं माणसाला फक्त वाटत असतं की गाडी आपण बाहेर निघलो की गाडी खाली पडन, पण आपण गेलो की उलट गाडी जास्त जोरानं पळत असते, हे लक्षात ठेवा. विठाला म्हणून जीवाजी पंताला सांगतात, या गाडीचा आणि या देहाचा भरोसा नाही बाबा, उठ जागा हो, या नगरीचा भरोसा नाही, हिची नांदणूक चांगली नाही, हिची नांदणूक कशी चांगली नाही, ही भजनच करीन याचा भरोसा. पोरगी नांदायला पाठवली पण तिनं नांदणं सोडून दिलं आणि भांडणच लावायला सुरुवात केली. लोक म्हणत असतात तिची नांदणूक बरी, तसं याची नांदणूक बरी नाही. हे जिथं गेलं तिथं नासच. हो, हे जर लग्नाला गेला असन तर आचार्यानं मीठ शिल्लक टाकला असन याला पाहून. हो, हे जर लग्न जमवायला गेला असन तर पोरीनं उभ्या उभ्या तांब्या फेकला असन त्याला. हा, एवढं याची नांदणूक चांगली नाही. आणि म्हणून जीवाजी पंताला सांगितलं, बाबा याची नांदणूक बरी नाही. आणि याची नांदणूक का बरी नाही? कारण दोघी नारी, ज्याला 2 बायका आहे त्याची घरामध्ये त्याचं पतन होतं. एका पुरुषा दोघी नारी आणि पाप वसे त्याचे घरी. तसं या जीवाजी पंत, या मनाजी पाटलाला 2 बायका आहे, तिचं नाव वासना आणि तृष्णा. या 2 बायका आहेत. एक म्हणते पाहिजे आणि दुसरी म्हणते अजून. वासना म्हणते मला घर पाहिजे, पण तृष्णा म्हणते डबल मजली पाहिजे. वासना म्हणते गाडी 4 व्हीलर पाहिजे, पण तृष्णा म्हणते डस्टरच पाहिजे. वासना म्हणते जेवायला पंचपक्वान्न पाहिजे, पण तृष्णा सांगते गुलाबजामुन बालुशाही हेच पाहिजे. वासना सांगते कपडा भारीतला पाहिजे, पण तृष्णा सांगते 500 रुपये मीटरचाच पाहिजे. या 2 बायका जीवाजी या मनाजी पाटलाला आहे. आणि म्हणून त्याला नाथमारा जाग करतात, बाबा झोपू नको, पतन तुझं होईल, इथून बाहेर निघ आणि भजन कर गड्या. तसं आता इतकी भट्टी पेटेल तर 11:30 वाजलो की इच्छाच नाही राहिली माही. पण सोडतो आता. कसं आहे, पांगलं तर पांगतच आहे का नाही. हा, असंच एका ठिकाणी उशीर झाला मला थोडा. आता 2-5 मिनिटं होते, पण तिथं 15-20 मिनिटं उशीर झाला. विलंगेचं उशीर झाला. एक म्हातारं पुन्हा म्हातारं होतं. आज इतका दगड उचलला त्याने. आज इतका दगड उचलला ना, असं काठाकाठाने फिरायला लागलं. आता मी सुरुवातीला पाहिलं, दुर्लक्ष केलं मी थोडं, म्हणलं जाऊ द्या. पण त्याच्या जवळ आलं गुन्हा. म्हणलं न जाणं यानं मारलं बी, फेटा जरी असलं तरी टेंगोळता येईल. म्हणलं बाबा काय झालं मग, काही चुकलं का? ते म्हणते तो चाल दे, तुला मी नाही म्हणलंच नाही. म्हणलं मग फिरो कोण राहिले, तू जाऊ दे म्हणे, तो गुराळ चालू दे, तुला कोण आणलं त्याला पोर राहिलो म्हणे मी. असं व्हायला नको. कसं जनता गेले ते बी जवळचे ते, म्हणून कोणाला आडी अडचणी नको बा. म्हणून माझं चिंतन थांबवतो. फक्त सरळ सरळ अर्थ सांगून देतो की 2 चरण सोडवले आपण. पुढचे 2 निश्चित. जर एखाद्याला पुढचा एखादी आला कुठं आसपास परिसरामध्ये, हाचा भंग घेऊन इथून पुढचं चिंतन 2 चरणाचं करू. चला, पुढचा अर्थ असा आहे, हिंडता देशांतरी 184 जग. बाबा तू इथं आला तर ते तू 2 किलोमीटरहून 10 किलोमीटरहून 20 किलोमीटरहून नाही आला.
तू 84 लक्ष योन्या फिरून इथं आला. 83,99,999 गावं बदलले आणि मग 84व्या लक्षाच्या गावामध्ये तू आला. आणि मग तिथं आल्याच्या नंतर तुला आता हित करायचं. हित एक जण म्हणला, महाराज अहो हित हित काय सांगावं तुम्हाला, मला बसायला गाडी आहे, पैसा आहे, सगळं आहे ना, अजून काय हित पाहिजे. नाथ महाराज सांगतात, अरे याला हित नाही म्हणत दादा, याला हित नाही म्हणत. मग हित कशाला म्हणतात? जीवन चांगलं जगणे, सदाचाराला जगणे. जीवन जगत असताना समाजातल्या माणसाने जर तुमच्याकडे नजर टाकली तर समोरच्या माणसानं आपसूक जे हरी घातला पाहिजे एवढं निर्मळ जीवन पाहिजे त्याचं. जीवन जगत असताना जीवन असं जगावं गड्या. माणसाला नाही पैसा कमवता आला तर चालेल, पण माणसाच्या जीवनामध्ये संस्कृतीची किंमत किंवा चारित्र्य इतकं चांगलं कमवा की तुमच्या चारित्र्याचा सुगंध पंचक्रोशीत नाही तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पसरला पाहिजे. इतकं चांगलं चारित्र्य कमवा. खरा परमार्थ म्हणजे काय हो? खरा परमार्थ म्हणजे टाळ वाजवणं, विना वाजवणं, याला परमार्थ नाही म्हणत दादा. आपल्या समोर आलेला एखादी व्यक्ती जर लहान असेल तर त्याला मोठं म्हणा, एखादी मोठा असेल तर त्याला गुरुजी म्हणा, एखादी गुरुजी असेल तर त्याला महंत म्हणा, आणि एखादी महंत असेल तर त्याला देव समजा आणि त्याच्या पाया पडा गड्या. त्याला महंत देव म्हणून जावा पाया पडांना, जग तुमचं आपोआप पाया पडायला लागेल, यात शंका नाही. हा, म्हणून एवढं करा. म्हणून जीवन जगत असताना जीवन असं जगा दादा की जीवन माणसाचं 42 वर्ष असावं तुकोबारायसारखं, पण न्यायला देव आला पाहिजे असं जीवन जगा. 42 वर्ष पुढे आहे का? 42 वर्ष जीवन जगा, पण असं जीवन जगा. वयाच्या 14व्या वर्षी एक पोरग रायरेश्वराच्या गडावर जातं, 4 मावळे सोबत घेतं, डाव्या अंगठ्याचं रक्त काढतं, त्या पिंडीवर टाकतं, सांगतं आजपासून उरलेलं आयुष्य फक्त समाजासाठी आणि हिंदुत्वासाठी अर्पण करेल. नाही संसार केला महाराज, पण आपल्या कपाळाला बुक्का लावायची ताकद ज्यानं निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन जगा. जीवन कमी जगा पण चांगलं जगा. वय वर्ष 22, जगाची माई माऊली ज्ञानोबा आहे, वय वर्ष 22च जगले, पण जीवन असे जगले दादा. साधकाचा माय बाप जीवन असं जगा. 22 वर्ष जीवन जगा, ज्ञानोबासारखं जीवन जगा. 24 वर्ष जीवन जगा, निवृत्तीनाथासारखं जीवन जगा. 25 वर्ष जीवन जगा, सोपान काकासारखं जगा. आणि 26 वर्ष जीवन जगा, पण आदिशक्ती मुक्ताबाई सारखं जीवन जगा. 100 वर्ष पूर्ण होत आहेत महाराज. किती? शताब्दी पूर्ण होते. 400 वर्ष, 725 वर्ष पूर्ण होतात. आणि महाराज आजही त्या मुक्ताबाईचं आजही समाजामध्ये लोक नाव ठेवतात. दुर्योधन आहे का तुमच्या गावात? दुर्योधन आहे? नाही नाही, मी नावाचं म्हणून राहिलो. कामाचं त्या सोडून, नावाचं नसेल, कामाचे सगळीकडे. दुर्योधन कोणी नाव ठेवत नाही. दुर्योधनाकडे सगळे संपत्ती होती, पण दुर्योधन नाव नाही ठेवलं कोणा. रावणाला समुद्र वलयांकित राज्य होतं, पण रावणाचं नाव नाही कोणाचं. जगद्गुरु तुकोबारायला खायला काही नव्हतं, पण तुकाराम नावाची व्यक्ती आज मंडपामध्ये 2 तरी सापडते. 2 तरी सापडते. ज्ञानेश्वर नावाची व्यक्ती 2 तरी सापडते. सोपान 1 तरी सापडल. कान्होबा 2-3 तरी सापडतील. जीवन असं जगा दादा. नुसतं पैशासाठी वसवस करू नका गड्या. पैसा तुमच्या पायावर लोटांगण घेईल, पण त्या लक्ष्मीचा मालक तुम्ही जवळ करा, त्याची बायको आपोआप तुमच्या चरणाजवळ येईल. म्हणून देव जवळ करा, देव. आणि नाथ महाराजांना तेवढंच सांगायचंय गड्या, जीवन जगत असताना चांगलं जीवन जग. आणि नाथ महाराज शेवट